नमस्कार मैत्रिणींनो, आर्ना सुवर्णा स्टिच या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत आरी वर्क केलेले ब्लाऊज कसे शिवायचे ते। मी कस्टमरच्या मापाचे पॅटर्न कापून ठेवलेले आहे। ते पॅटर्न घेऊन वर्कवरती वर्क असे ठेवावे की बरोबर एकावर एक येईल आणि आपल्या गळ्याची साईड बरोबर एकसारखी होईल, गोल येईल, अशा हिशोबाने ते ठेवावे आणि पॅटर्न कापून घ्यावे। तसेच आपण समोरील गळ्याचे पॅटर्न पण कट करून घेणार आहोत। समोरील गळ्याचं वर्क दिलेलं असतं 8, 8.5 आणि आपला गळा शक्यतोवर 7.5 पर्यंतच असतो, कारण जास्त मोठा घेतला तर मोठा होतो आणि मोठा गळा काही छान दिसत नाही। त्याच्यामुळे शिवताना आपण थोडीशी ट्रिक्स वापरून त्याला शिवूया। त्याच्यासाठी आधीच आहे ना, कापड थोडासा जास्त घेऊन कट करून घ्या, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला कापड कमी पडणार नाही। तसेच स्लीव्स पण बाही पण मध्यावर घेऊन व्यवस्थित मध्य काढून तशीच ठेवून मग कट करून घ्या, कारण आपल्याला डिझाईन आहे ना मध्यावर पाहिजे असते। जर बाहीला कपडा कमी पडत असला तर तो नंतर जॉईन करता येतो। व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही व्यवस्थित मेन ब्लाऊजचा कापड आणि अस्तर मध्यावर ठेवून व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्या, कारण ब्लाऊज शिवण्यास समोर काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे। ब्लाऊज कट करून झालेले आहे, आता त्याला शिवायचे कसे ते पाहूयात। मी कट करताना मेन ब्लाऊजचा पीस थोडा जास्त कापून घेतलेला होता कापड, कारण आयत्या वेळी कापड कमी नको पडायला म्हणून। आता ज्याची आवश्यकता नाही तर खालील प्लेन भाग मी काटून घेत आहे। खालील पाठीचा भाग उलट बाजूने शिलाई टाकून पलटवून घ्यायचा आहे। जर कुणाला खालून पट्टी लावून पलटी करायची तर ते पण करू शकता, पण मी असाच साध्या पद्धतीने गळा आणि पाठीचा भाग पलटवून घेते। आता पाठीचा भाग तयार करताना, मागचा गळा तयार करताना व्यवस्थित अस्तर आणि वरचा कापड मध्यावर ठेवून त्याला पिन लावून सेट करून घ्या। मी अस्तराचा मध्य काढून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे गळ्याचा मध्य काढून वरून कापड जोडून घेतलेला आहे। आता आपण गळा जोडायला घेत आहोत। व्यवस्थित वर्कच्या बाजूला पाव इंच सोडून आहे तशी गोल शिलाई टाकून घेत आहेत। दोघं हातांनी कापड प्रेस करून शिलाई मारून घ्या, जेणेकरून कापड एकमेकाहून सटकणार नाही। या हिशोबाने व्यवस्थित कापड शिवून घ्या। आपण गोल आकारात व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। आता अर्धा किंवा पाव इंच सोडून कापड सोडून आतील कापड कापून घ्या। आरी वर्कच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला टसल बनवण्यासाठी वर्क करून कापड दिलेले असते, पण माझ्या कस्टमरला नको होते म्हणून टसल्स मी बनवणार नाही आहे। आतील भागामध्ये छोटे छोटे नॉचेस देऊन देत आहेत, कारण नॉचेस दिल्यामुळे आपला गळा व्यवस्थित गोल आकारात तयार होतो। गळा पलटवून घेतल्यावर कापडाला व्यवस्थित सेट करून पाठीच्या भागाला दाब शिलाई देऊन द्यावी। ब्लाऊजचे वर्क आतमध्ये येणार नाही याप्रमाणे खाली शिलाई व्यवस्थित टाकून घ्या। आता आपण आतील गळा शिवायला घेऊयात। आधीच आपण पाव इंच जागा सोडलेली होती, त्यावर
बाहेर बाहेर अशी गोल टीप मारून घ्यावी. छान असं आरी वर्कला धक्काही न लागता व्यवस्थित गोल गळा तयार होतो. हे बघा किती सुंदर आकार आलेला आहे. खूपच फिनिशिंगमध्ये गळा तयार झालेला आहे. आपण मागचे टक्स टाकून घेत आहोत. 5-5 इंचावर दोघं साईडने 4.5 इंचीचे टक्स टाकून घेणार आहोत. आतमध्ये जर स्टोन वगैरे येत असतील तर ते आधीच कात्रीने काढून घ्यावेत, नाहीतर आपली सुई तुटण्याची जास्त शक्यता असते. ब्लाऊज शिवत असताना खूप हळूवारपणे आणि स्टोन येणार नाही असे बघूनच शिवावे लागते, नाहीतर 2-3 सुया तर आरामात तुटतात. म्हणून जे शिवाल ते हळूवारपणे आणि आरामात बघूनच करावे लागते. बघा व्यवस्थित दोघं साईडचे टक्स पण पाडून झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत बाही कशी जॉईन करायची ते. बाही पण मी पलटीच करून घेणार आहे. खालच्या साईडने जिथं स्टोन नसतात त्याच्यावरती घेऊन शिलाई टाकून घेणार आहे. व्यवस्थित बघून घ्यायचं की वर्क कोणत्या साईडला आणि किती इंचावर येतं ते. त्याप्रमाणे मध्यावर ठेवून शिलाई टाकून घ्यायची असते. याचप्रमाणे दुसरी पण बाही आपण तशीच शिलाई टाकून घेणार आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाही व्यवस्थित अरेंज करा आधी मध्यावरती आणि त्यावर शिलाई टाका, नाहीतर खाली जर वर्क आलं तर सुई तुटते म्हणजे तुटते. ते व्यवस्थित बघून मग शिलाई मारत चला. अंदाज घेत चला की कुठं वर्क आहे कुठं नाही, त्याप्रमाणे शिलाई मारायची असते. बाहीला दाब शिलाई दिल्याने व्यवस्थित पलटी करता येते आणि अस्तराचा कापड पण खाली दिसत नाही. एखाद्या वेळेस होतं की बाहीच्या खाली आपल्याला अस्तराचा कापड दिसतो, ते छान दिसत नाही. त्याच्यामुळे दाब शिलाई देऊन मग बाही पलटी करा. पलटी करून एक शिलाई अजून टाकून घ्यावी, त्याने फिनिशिंग खूप छान येते बाहीची. त्याच प्रकारे आता अस्तर आणि कापड व्यवस्थित बाहीच्या मापाप्रमाणे जोडून घ्या. एक्स्ट्राचा कापड आपल्याला नंतर कट करून घ्यायचा असतो. बाही शिवताना पण बघत जावा की वरती स्टोन वगैरे नाही आहेत, असं अंदाज घेतच शिलाई मारावी. याचप्रमाणे दुसरी पण बाही आपण तयार करून घेणार आहोत. दुसरी पण बाही आपण याचप्रमाणे शिवून घेत आहोत. वर्कच्या कडेकडेने शिलाई टाकत जायची. अस्तर आणि बाही व्यवस्थित बघून एकमेकांना जोडून घ्यायचे. जास्तीचा कापड कट करून घ्यायचा असतो. बाह्या छान प्रकारे शिवून तयार झालेल्या आहेत. पाहिजे तशा मध्यावर वर्क वगैरे सर्व व्यवस्थित आलेले आहे. आता बघणार आहोत आपण समोरचा गळा. समोरचा गळा आहे 7चा माझ्या कस्टमरचा आणि वर्क दिलेला आहे 8:30 ते 9 किंवा 8:30 पर्यंत तर नक्कीच येईल. तर आता प्रॉब्लेम येतो की त्याला सेट कसं करायचं, त्याला व्यवस्थित जागेवर गोलाकार कसं घ्यायचं. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी आता तुम्हाला काही थोडीशी ट्रिक्स सांगणार आहे.
जसा आपण गळा कमी करतो त्यावेळेस जसे आपण प्लेट्स घेतो त्याच प्रकारे गळ्याच्या पण आतमध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेट्स घ्यायच्या. अजून अस्तर ठेवून बघायचं की आपल्या वर्क व्यवस्थित येत आहे की नाही ते बघून तशाच छोट्या छोट्या चुन्नट टाकत चालायच्या. मी दुसरी पण प्लेट टाकून घेतलेली आहे आणि परत चेक करून घेत आहे की पॅटर्न येत आहे की नाही येत बरोबर कापडाच्या मापामध्ये. तर पाव इंच सोडून माझं पॅटर्न व्यवस्थित बसत आहे. तसं तुम्ही पण शिवताना थोडं थोडं बघून बघून मग गळा अटॅच करा. म्हणजे होईल काय की तुमचा गळा बरोबर गोलाकार आणि तुमच्या मापामध्ये येईल. जेवढं तुमच्या कस्टमरचं माप आहे तेवढ्या मापामध्ये करता येईल. मला खाली अजून थोडी गरज पडली तर मी थोडी अजून चुन्नटसारखं घेऊन मग शिलाई घेतली. ह्या आतील चुन्नटमुळे आपल्या पॅटर्नवरती वड्या वगैरे नाही येत, कारण त्या प्लेट्स आपण सर्व बाहेरच्या बाजूने घेतलेल्या राहतात. आता गळा पलटवून घेऊयात. त्या पाव इंचावरती बाहेरून शिलाई घेऊन मापाप्रमाणे पलटवून घेऊया. बघा छान प्रकारे आपला समोरचा पण गळा गोल आकारात आलेला आहे. शिलाई करत असताना अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्या डोक्यात येतच असतात. त्याच वापरून व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई करायची असते. आता स्टोन खाली आलेले आहे तेव्हा थोडं हळूहळू स्टिच देत मी त्याच्यावरून शिवून घेत आहे. कारण जर त्याला काटलं तर स्टोन पूर्ण निघून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वर कधीच काटू नये. जर तुमच्या मशीननी शक्य होत नसेल शिलाईचं तर त्यावेळेस हाताच्या सुईचा वापर करून आपण तिथं टाके देऊन शिवलं तरी चालून जातं तेवढ्या भागावरती. पण कट करू नका, कारण कट केल्यावरती एक धागा निघाला म्हणजे सर्व तुमचं आरी वर्क केलेलं असतं ते एक 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 असं निघत चालतं. म्हणून शक्यतोवर आरी वर्क केलेला भाग काटू नये. टसल्स आपल्याला कस्टमरला वापस द्यायचे आहेत, त्यांना टसल्स नको हवे होते. हे बघा, बाही, समोरील गळ्याचा भाग आणि पाठीचा गळा ती छान प्रकारात शिवले गेले आहे. याच प्रकारात तुम्ही पण तुमचं आरीवर्क केले ब्लाऊज छान असं शिवू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आणि जर काही बोलण्यामध्ये किंवा समजवण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर मला तुम्ही तुमची मैत्रीण म्हणून समजून घ्या. कारण मी नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे. शिलाई तर भरपूर दिवसाची करत आहे, पण यूट्यूब चॅनलवरती बोलणं म्हणजे ही माझी पहिली या दुसरीच वेळ आहे. त्याच्यामुळे थोडंसं इग्नोर करत चला. कारण आपल्या भागातील भाषा ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे बोलण्यामध्ये काही फरक येऊ शकतो. त्यामुळे समजून घेत चला. मैत्रिणींनो, अजून आपण असेच नवीन शिलाईचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत चला. आपण आता शोल्डर जोडून घेत आहोत. पाठीचा भाग आणि समोरील पॅटर्न एकमेकावर ठेवून शोल्डर जोडून घेत आहोत. वर्कच्या साईडने शोल्डर जोडत असताना अर्धा इंच आधीच ठेवलेले असते, तर त्यावरतीच शिलाई येऊ द्यायची, नाही तर स्टोनवर आल्यावर सुई तुटण्याची शक्यता जास्त असते. इथं
एकदम व्यवस्थित हळूवार बघून बघून मग शिलाई मारा. शोल्डर जोडून झालेले आहेत. जर शोल्डरच्या एका साईडचा कापड जास्त कमी होत असेल तर त्याला थोडा कट करून घ्या आणि सरळ करून घ्या. त्याचप्रमाणे बाही जोडताना मागचा आणि समोरचं पॅटर्न घेऊन बरोबर आहे की नाही ते बघून घ्या. जास्त कमी येत असेल तर जास्तीवाला भाग थोडा कट करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपली शिलाई व्यवस्थित सीधी येईल, अशी सारखी येईल. माझा मागचा भाग थोडा जास्त होत होता तर मी त्याला थोडा कट करून घेत आहे. दोघं सारखे माप करून घ्यायचे असते. आता बाही जोडताना मध्यावर घेऊन बाही आधी अरेंज करायची असते. मध्यावर त्याला निशाण किंवा कट देऊन द्यायचा असतो आणि शोल्डरवरती बरोबर तिथं आधी जॉईन करून घ्यायची थोडीशी एका साईडनी आणि मगच बाही जोडायची असते. यानी होईल काय की दोघी साईडला बाही व्यवस्थित लागेल आणि मध्यावर डिझाईन बरोबर मध्यभागी येईल. हळूहळू आपल्याला वर्क वगैरे बघत बाही जोडायची आहे. बाही छान जोडून झालेली आहे. असेच पूर्ण ब्लाऊज आपण स्टिच करून घेतलेले आहे आणि जोडून घेतलेले आहे. बघा किती व्यवस्थित आणि जसे दिलेले होते वर्क त्याचप्रमाणे आपले ब्लाऊज शिवून पण तयार आहे. किती सोप्या आणि साध्या पद्धतीने हे ब्लाऊज आपण शिवलेले आहेत. याला आपण सिंगल फूटचा वापर न करता आपलं जे रेग्युलरचं फूट असतं त्यानेच शिवलेले आहे. तरीसुद्धा छान प्रकारामध्ये आपले ब्लाऊज तयार आहे. तर मैत्रिणींनो, आरना सुवर्णा स्टिच या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.